विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झालाय। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडून हा हल्ला करण्यात आलाय। झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी व्यक्तीची चौकशी दिल्ली पोलिसांच्या पथकांकडून केली जाते। तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सगळा घटनाक्रम स्पष्ट झालाय। संपूर्ण हल्ला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची हस्तक्षेपाची कारवाई हा प्रकार फक्त 80 सेकंदांमध्ये घडलाय। आरोपी 4-5 जणांच्या मागे रांगेमध्ये उभा होता। अचानक रांग मोडून तो थेट कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांकडे गेला। सर्वप्रथम त्याने मुख्यमंत्र्यांना चापट मारली, त्यामुळे त्या मागे ढकलल्या गेल्या आणि भिंतीवर आपटल्या। लगेचच आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या केसांना धरून ओढलं। त्यानंतर सीएम कार्यालयातील कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आणि हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतलं, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुख्यमंत्री रेखा गुप्ता मारहाण प्रकरण सूत्रांकडून मिळालेली जी माहिती त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर घटनाक्रम स्पष्ट झालेला आहे। संपूर्ण हल्ला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेपाची कारवाई केली। हा सगळा प्रकार खरं तर 80 सेकंदांमध्ये घडलेला आहे। संबंधित आरोपी हा 4-5 जणांच्या मागे रांगेत उभा होता आणि अचानक रांग मोडून तो पुढे आला आणि मग त्याने हा सगळा हल्ला केलेला आहे।